हॅलो डिअर स्टुडंट्स. आज आपण स्टार्ट करतोय चॅप्टर बायोमॉलिक्यूल आणि या बायोमॉलिक्यूलमध्ये जेवढा टॉपिक मी तुम्हाला टीच करणार त्याच्या बेसिसवरती तुम्हाला काय काय सॉल्व करता येणार. नंबर वन, हे जे क्वेश्चन्स मी तुम्हाला डिस्प्ले केले आहेत ते क्वेश्चन्स आत्तापर्यंत विचारले गेले आहेत बोर्ड क्वेश्चन. याच्यामध्ये आपण क्वेश्चन जे दाखवले आहेत त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 2008 तर ऑलमोस्ट इथल्या पेजवरती आहे 2018. त्याच्यानंतर आहे ऑलमोस्ट क्वेश्चन 2022 पर्यंत, म्हणजे रिसेंट या वर्षी विचारलेले क्वेश्चन आहे ते सगळे आपल्याच्यात कव्हर होत आहे. ओके, सो हे व्हिडिओ इन डिटेल बघा जेणेकरून तुमचं बोर्डचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. प्लस अजून याचा बेनिफिट तुम्हाला काय होणार आहे की आपण 2020 MST CET 2020 2021 2022 या सगळ्या इयरचे PYQs हे सगळे सॉल्व्ह होतील. ओके, सो आता सिक्वेन्शियली मी तुम्हाला या व्हिडिओज अवेलेबल कशा करून देतोय. नंबर वन, याचा जो पार्ट 1 असेल त्याच्यामध्ये ऑलमोस्ट मॅक्झिमम टॉपिक कव्हर झालेला असेल. पार्ट 2 थोडा छोटा असणार आहे आणि पार्ट 3 मध्ये तुम्हाला मी सगळेच्या सगळे PYQs 2020 2021 2022 हे सगळे सॉल्व्ह करून देणार आणि मग संडेला त्याच्यावरती तुमची टेस्ट असणार आहे. ओके, जी 30 मार्क्सची असेल. सो लेट स्टार्ट विथ द चॅप्टर बायोमॉलिक्यूल. याच्यामध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघणार आहोत आधी की एक्झॅक्टली बायोमॉलिक्युल्स नेमकं काय असतं. ओके, आपण जे डेली फूड कन्झ्युम करतोय त्या फूडमधून आपल्याला भरपूर सारे बायोमॉलिक्युल्स आपल्या बॉडीमध्ये जात असतात जे आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी, आपल्या रुटीनसाठी, आपल्या बॉडीमधल्या एनर्जीसाठी हे हेल्पफुल असतात. मग हे बायोमॉलिक्युल्स जे आहे आपल्या डाएटमधून आपल्याला मिळत आहे, जे कशा फॉर्ममध्ये मिळतात. प्लस जे आपण फूड कन्झ्युम करतोय त्यापासून आपल्याला मिळत आहेत कार्बोहायड्रेट्स. सो कार्बोहायड्रेट हा सुद्धा एक प्रकारचा बायोमॉलिक्यूल आहे जो बॉडीसाठी, आपल्या ह्युमन बॉडीसाठी हेल्पफुल आहे. इवन इज हेल्पफुल फॉर ऑल्सो ॲनिमल्स. ओके, कार्बोहायड्रेट्स आहे, अमायनो ॲसिड्स आपल्याला मिळत आहे, प्रोटीन मॉलिक्युल्स आहे, न्यूक्लिक ॲसिड आहे आणि विटॅमिन्स आहे. तर हे जे आपण डिस्प्ले केलेले आहेत मॉलिक्युल्स, कार्बोहायड्रेट्स, अमायनो ॲसिड, प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड आणि विटॅमिन, तर या सगळ्या मॉलिक्युल्सला आपण कन्सिडर करतोय ॲज अ बायोमॉलिक्यूल जे खूप हेल्पफुल आहे आपल्या ह्युमन बॉडीसाठी. ओके, सो आता कार्बोहायड्रेट्स काय आहे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे आणि या चॅप्टरमध्ये जो मोठा टॉपिक असणार आहे तर तो मॅक्झिमम कार्बोहायड्रेट असेल. प्रिव्हियस स्लाइड जर आपण बघितली तर विटॅमिन्स हे आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे आता. ओके, तर कार्बोहायड्रेट्स हा खूप मेजर टॉपिक असेल. मॅक्झिमम क्वेश्चन्स PYQs असतील ते कार्बोहायड्रेटवरती सॉल्व्ह होत असतात. सो लेट्स डिस्कस अबाउट द कार्बोहायड्रेट्स. ओके, आता आपण जर ओव्हरऑल बघायला गेलं तर कार्बोहायड्रेट्स हे नेमके काय असतात, तर त्यांचं प्रायमरी म्हणणं असं म्हणणं आहे की दे आर प्रोड्युस्ड बाय द प्लांट्स. कार्बोहायड्रेट्स आर प्रोड्युस्ड बाय प्लांट्स अँड फॉर्म अ व्हेरी लार्ज ग्रुप ऑफ नॅचरली ऑकरिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, सो काही कॉमन कार्बोहायड्रेट्स आहेत जे तुम्हाला वेल नोन असणार आहे, जे त्याचे काय एक्झाम्पल मेन्शन करतोय. फॉर एक्झाम्पल शुगर केन असणार आहे. यू आर व्हेरी फॅमिलियर विथ दिस एक्झाम्पल. तर हे सुद्धा एक बेस्ट कार्बोहायड्रेट्स आहे जे आपल्याला एनर्जी देणार आहे. अपार्ट फ्रॉम दिस ग्लुकोज मॉलिक्युल्स आहे, स्टार्च आहे. तर आपल्या रुटीनमधले हे सगळे मॉलिक्युल्स असतात जे आपण कन्झ्युम करत असतो. आता कार्बोहायड्रेटच्या बाबतीत जर आपण बघायला गेलं तर अजून काही इम्पॉर्टंट टर्म्स, फॉर एक्झाम्पल की कार्बो हा जो वर्ड आहे, कार्बोहायड्रेट हा जो वर्ड आहे त्याच्यामधला कार्बो आणि हायड्रेट याचा काही आपल्याला मिनिंग समजून घ्यायचं आहे. बघा इथे काय सांगितलं गेलंय की कार्बोचा मिनिंग आहे कार्बन आणि हायड्रेटचा अर्थ असतो वॉटर. मग आता याच्यामध्ये जेव्हा कार्बोहायड्रेट्स तयार होत असतात तर हे कार्बोहायड्रेट्स कोणाचं कॉम्बिनेशन असतं, इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ कार्बन प्लस वॉटर. या दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर मोलेक्युल किंवा बायोमॉलिक्युल आपल्याला कुठला मिळतो आहे, कार्बोहायड्रेट्स मिळतोय. पण हे कंबाईन होतानाचा काही रेशो असतो का, येस. त्यांचा रेशो जो आहे तो आपण इथे मेन्शन केलेला आहे 1:2:1 या प्रोपोर्शनमध्ये हे एकमेकांसोबत कंबाईन होत असतात आणि मग त्या ठिकाणी कार्बोहायड्रेटचा मॉलिक्युल फॉर्म होतो. समजा ग्लुकोजचं एक्झाम्पल घेतलं, ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6. इथे चेक करा, कार्बन वन टाइम असेल तर ऑक्सिजन सुद्धा वन टाइम असणार आहे आणि त्यांच्या डबल कोण असणार आहे, हायड्रोजन असणार आहे. या केसमध्ये सपोज मी कार्बन 6 घेतले आहे तर ऑक्सिजन सुद्धा 6 आहे आणि त्यांच्या डबल कोण आहे या ठिकाणी, हायड्रोजन आहे. सो या ठिकाणी आपण जो मोलेक्युलर फॉर्म्युला मेन्शन केला आहे C6H12O6, दिस इज द मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज अँड ग्लुकोज इज ऑल्सो वन टाइप ऑफ कार्बोहायड्रेट मोलेक्युल्स. ओके, सो आता हा जर मॉलिक्यूल आपल्याला H2च्या फॉर्ममध्ये मेन्शन करायचा असेल तर आपण लिहिताना याला असं लिहू शकतो. बघा इथे आपण नंबर ऑफ कार्बन, मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये नंबर ऑफ कार्बन्स आहेत 6, तर इथे सुद्धा आपण कार्बन 6 मेन्शन केलंय आणि हा जो H12
O6 वाला जो ग्रुप आहे त्याला आपण हायड्रेटच्या फॉर्ममध्ये म्हणजे वॉटरच्या फॉर्ममध्ये ज्याला आपल्याला कन्वर्ट करायचं असेल, हा जो H12O6 ग्रुप आहे याला आपण जर वॉटरच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार असेल त्याला आपण कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, तर आपण याला मेन्शन केले H2O की जो असणार आहे 6 टाइम्स. याचाच अर्थ आहे की याच्यामध्ये हायड्रोजन 6 आहे आणि हायड्रोजन 12 आहेत आणि ऑक्सिजन किती असणार आहे, 6 असणार आहे. सो दिस इज हायड्रेटेड फॉर्म ऑफ ग्लुकोज. बट दिस इज नॉट अ प्रॉपर वे टू राईट द कार्बोहायड्रेट मॉलिक्यूल. आपण हा एक्सप्लेन करताना फक्त हायड्रेटेड फॉर्ममध्ये एक्सप्लेन केला आहे. आपण असे अजून एक एक्झाम्पल डिस्कस करू. जसं आपण ग्लुकोज मॉलिक्यूल एक्सप्लेन केलं तसं आपण अजून एक सुक्रोजचं मॉलिक्यूल एक्सप्लेन करू. ओके, सुक्रोज मॉलिक्यूलचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो आपण इथे मेन्शन करतोय C12H22O11. आता या केसमध्ये जर आपण बघितलं तर याला पण जर वॉटरच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं असेल तर आपण सुक्रोजला कशाने रिप्रेझेंट केलं पाहिजे, तर आपण नंबर ऑफ कार्बन ॲज इट इज ठेवले आहेत. नंबर ऑफ कार्बन्स आहेत 12 आणि हा जो H22O11 वाला जो ग्रुप आहे हे एकमेकांच्या मल्टिपल असणं गरजेचं आहे आणि त्याला आपण H2च्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करताना अशाने रिप्रेझेंट करू शकतो की H2चे मॉलिक्युल्स आपण किती रिप्रेझेंट केले, 11. याचाच अर्थ आहे की याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ हायड्रोजन असणार आहे 22 आणि टोटल नंबर ऑफ ऑक्सिजन असणार आहे 11. म्हणजे हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण फक्त कन्वर्ट केलाय इन द फॉर्म ऑफ H2. ओके, सो हे जे आपण रिप्रेझेंट केलेले मॉलिक्युल्स आहेत त्यांना आपण बोलू शकतो दे आर द हायड्रेटेड फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स. ओके, अपार्ट फ्रॉम दिस आता ठीक आहे, आपण हे हायड्रेटेड फॉर्ममध्ये दाखवलेत म्हणून आपण त्याला असं म्हणू शकतो की दीज आर द हायड्रेट्स ऑफ कार्बन. ओके, बट दॅट इज नॉट सो मच इम्पॉर्टंट. ओके, आता जनरल फॉर्म्युला जर आपण ओव्हरऑल बघायला गेलं तर आपण जे पाठीमागे मॉलिक्युल्स बघितले त्याच्यामध्ये काही एक्स टाइम्स कार्बन असतील तर वाय टाइम्स H2 मॉलिक्युल्स असतील. आपण पाठीमागचे जे 2 मॉलिक्युल बघितले तर काही मॉलिक्युलमध्ये आपण बघितलं की एक्स आणि वाय हे दोघांचे नंबर सेम होते आणि दुसरे एक्झाम्पल बघितलं होतं की एक्स आणि वायचे नंबर्स हे अनइक्वल होते. फॉर एक्झाम्पल मी पाठीमागची स्लाईड तुम्हाला पुन्हा दाखवतोय. इथे एक्सची एवढी व्हॅल्यू आहे तेवढीच वायची पण व्हॅल्यू आहे. पण इथे जर तुम्ही चेक केलं एक्सची व्हॅल्यू जर 12 आहे तर इथे वायची व्हॅल्यू फक्त 11 आहे. पण हे दोघंही कार्बोहायड्रेटच आहे. याचा अर्थ आपल्याला काय कन्क्लुजन करायचं आहे की कार्बोहायड्रेटला रिप्रेझेंट करताना हायड्रेटेड फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करताना नंबर ऑफ कार्बन आणि H2 ग्रुप सेम सुद्धा असू शकतात आणि ते डिफरंट सुद्धा असू शकतात. म्हणजे आपण जर कार्बनला एक्स कन्सिडर केलं आणि H2 मॉलिक्युलला वाय कन्सिडर केलं तर हे 2 नंबर इक्वलही असतील आणि कधी कधी ते अनइक्वल देखील असणार आहे. पण दोघंही अलाउड आहे, ॲक्सेप्टेबल आहे. ओके, बघूया त्यांचं एक्झॅक्टली म्हणणं काय आहे. इथे आपण तोच पण आता डिस्कस केलाय की समटाइम्स दिस एक्स अँड वाय व्हॅल्यू मे बी इक्वल अँड मे नॉट बी इक्वल. ओके, ते इक्वलच असले पाहिजे असा काही कुठला रूल नाहीये. पण आता एक प्रॉब्लेम होणार आहे की आपण जे आता एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केले होते तर त्या व्हॅल्यू इक्वल असतातही आणि कधी कधी अनइक्वल देखील असतात. पण मग याचा एक प्रॉब्लेम आता एक राईज होणार आहे की अजून त्याला थोडासा वेळ लागणार आपण त्या टॉपिकपर्यंत पोहोचण्यासाठी. तर त्याच्यामध्ये असं दाखवलं जाणार आहे की काही जण तो फॉर्म्युला फॉलो करताय पण ते कार्बोहायड्रेट नाहीये. जे ते फॉर्म्युला फॉलो करत आहेत त्यातले काही मॉलिक्यूल कार्बोहायड्रेट असतात तर काही मॉलिक्यूल कार्बोहायड्रेट नसतात. तर याचा अर्थ आपण जी डेफिनेशन बघतोय कार्बोहायड्रेटची खूप आउटडेटेड आहे. तर न्यू डेफिनेशन आपल्याला पुढे स्टडी करायची आहे. ओके, असे काय सांगितलं बघा, द मोस्ट कॉमन शुगर युज्ड इन अवर होम्स इज नेम ॲज सुक्रोज. जे आपण ज्याला साखर म्हणू शकतोय. ओके, जे आपण आपल्या रुटीन लाईफमध्ये डेली कन्झ्युम करतोय जे असणार आहे सुक्रोज. सुक्रोज आपण ॲज इट इज आपण घरी वर्ड यूज कुठला करतोय, शुगर. द शुगर प्रेझेंट इन मिल्क इज नोन ॲज लॅक्टोज. ओके, याच्यावर तुम्हाला MCQ विचारला गेला आहे 2020च्या इयरला. ओके, की मिल्कमध्ये कुठलं कार्बोहायड्रेट प्रेझेंट असतं किंवा मिल्कमध्ये कुठला शुगर मॉलिक्यूल प्रेझेंट असतो, तर तो आहे लॅक्टोज. ओके, हे लक्षात ठेवताना लक्षात कसं ठेवा माहिती का, हा जो वर्ड आहे ना मिल्क, या मिल्कमध्ये स्पेलिंगमध्ये इथे L तुम्हाला दिसतोय, L. तर थोडंसं हिंट स्वतःला देऊन द्यायची की मिल्कमध्ये कुठला असतो, लॅक्टोज प्रेझेंट असतो. लॅक्टोजचं स्पेलिंग स्टार्ट होतं L पासून. म्हणजे तुम्ही विसरणार नाहीत की मिल्कमध्ये कुठलं शुगर प्रेझेंट असतं, तर मिल्क कन्सिस्ट ऑफ लॅक्टोज. जस्ट फॉर अंडरस्टँडिंग पर्पज, विसरायला नाही पाहिजे म्हणून. ओके, सो आता याच्या पुढे आपण डिस्कस करू की याला काही एक्सेप्शन आहे. जसं की तुम्हाला आत्ताच बोललो होतो की काही मॉलिक्युल्स आहे जो हा फॉर्म्युला फॉलो करतात CXH2Y आणि इथे खूप जास्त आता कन्फ्युजन क्रिएट होतं.
आणि मग ते कन्फ्युजन क्रिएट नको व्हायला म्हणून त्यांनी एक नवीन डेफिनेशन दिली, ते पण आपण डिस्कस करू थोड्या वेळात. पण आधी इथे एक एक्सेप्शन काय बघा तुम्ही. फॉर एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे CH3COOH. याच्यामध्ये तुम्ही जर चेक केलं तर नंबर ऑफ कार्बन आहेत 2 आणि टोटल नंबर ऑफ हायड्रोजन आपण एक्सप्रेस करतो इथे. टोटल नंबर ऑफ हायड्रोजन्स आर 4 आणि टोटल नंबर ऑफ ऑक्सिजन आर 2. आता हा जो मोलेक्युल आहे याला जर मी हायड्रेटेडच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न केला तर दिस मोलेक्युल कॅन बी एक्सप्रेस इन हायड्रेटेड फॉर्म. म्हणजे वॉटरच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं असेल तर आपण त्याला कसं एक्सप्रेस करू शकतो. दिस कॅन बी रिटन ॲज C2H2O 2 टाइम्स. आता बघा आपण जो वरचा फॉर्म्युला पूर्वी कार्बोहायड्रेटसाठी वापरला जात होता, सेम फॉर्म्युला तर इथे पण दिसतोय तुम्हाला. आणि आपण आधीच सांगितलं होतं की समटाइम्स एक्स इज इक्वल टू वाय अँड समटाइम्स एक्स इज नॉट इक्वल टू वाय. तर या केसमध्ये ठीक आहे, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू सेम आल्यात, तर याचा अर्थ आपण यालाही कार्बोहायड्रेट म्हणायला पाहिजे होतं. बट ॲसिडिक ॲसिड हे कार्बोहायड्रेट नाही आहे, इट्स अ कार्बोक्सिलिक ॲसिड. मग इथे प्रॉब्लेम सुरू झाला. काय प्रॉब्लेम सुरू झाला आहे की असेही काही मोलेक्युल्स आपल्याला आयडेंटिफाय होत आहेत की जे हा फॉर्म्युला तर फॉलो करताय, पण ते काय नाहीये, दे आर नॉट कार्बोहायड्रेट. पण आता एक फॉर्म्युला मी तुम्हाला दाखवतो रॅफिनोजचा. रॅफिनोजच्या बाबतीत जर आपण बघितलं तर C18H32 आणि O16. आता ओरल जर बघायला गेलं तर हा जो मोलेक्युल आहे दिस इज अन कार्बोहायड्रेट. का? कारण तो फॉर्म्युला फॉलो करत आहे. ओके. आता याच्यामुळे आपल्याला काय समजलं बघा. इट इंडिकेट्स all the compounds which fit into this formula may not be classified as a carbohydrates. याचा अर्थ आता प्रॉब्लेम सुरू झाला. काय प्रॉब्लेम सुरू झाला आहे की त्यांचं असं म्हणणं झालं की जे मोलेक्युल्स हा फॉर्म्युला फॉलो करतायत ते सगळेच मोलेक्युल्स कार्बोहायड्रेट नसतील. मग आता इथे पुन्हा क्वेश्चन मार्क राईज होतोय की मग आयडेंटिफाय कसं काय करायचं. की समजा मी तुम्हाला काही मोलेक्युलर फॉर्म्युला दिलेच आणि तुम्हाला ओळखायला लावलं की कार्बोहायड्रेट्स कुठल्या ओळखून दाखवा. तर समजा मी तुम्हाला मोलेक्युलर फॉर्म्युला हा दिला असता आणि तर तुम्ही जर याला फॉर्म्युलाला कन्वर्ट केलं असतं हायड्रेटेड फॉर्ममध्ये, तर ऑलमोस्ट सगळेजण हेच बोलले असते की येस दिस मोलेक्युलर फॉर्म्युला इज अन कार्बोहायड्रेट. बट द प्रॉब्लेम इज दॅट दिस मोलेक्युलर फॉर्म्युला इज ऑफ ॲसिडिक ॲसिड विच इज नॉट कार्बोहायड्रेट. मग आपण इथे थोडंसं मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. याचा अर्थ जे कंपाऊंड हा मोलेक्युलर फॉर्म्युला फॉलो करत आहे ते सगळेच कार्बोहायड्रेट नसतील. मग आता हा जो टॉपिक आपण आत्तापर्यंत डिस्कस केला आहे तर हा एक फक्त इंट्रोडक्टरी पार्ट होता जो की इथून पुढे आपल्याला फॉलो नाही करायचा आहे. ओके. मग ॲक्च्युली आपण बघतो की कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन आपण कशा पद्धतीने करू शकतोय. सो लेट्स टॉक अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. आणि क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स याच्यावरती MST CETसाठी क्वेश्चन्स खूप खूप महत्त्वाचे विचारले आणि खूप इझी क्वेश्चन्स आहेत. फक्त प्रॉब्लेम एकच असणार आहे की त्यांचे नावं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं की पॉलिमरच्या बाबतीत आपण ॲप्लिकेशनच्या बाबतीत डिस्कस केलं होतं. ओके. सो कार्बोहायड्रेट्स आर ऑल्सो नोन ॲज सॅक्राइड. आणि सॅक्राइडचा अर्थ आपण ॲज अ शुगर म्हणून कन्सिडर केला होता. तर हा सॅक्राइड वर्ड आपण इथे न्यू इंट्रोड्यूस केला आहे. कार्बोहायड्रेट्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज सॅक्राइड. आता जो ग्रीक वर्ड होता सॅक्रोन, सॅक्रोन म्हणजे आपल्या इंडियन लँग्वेजमध्ये आपण त्याला ॲज अ शुगर कन्सिडर करतो. आणि मग त्या शुगर आणि सॅक्रोन या नावांचं कॉम्बिनेशन करून एक वर्ड आपण बनवला आहे सॅक्राइड. आणि सॅक्राइड म्हटलं तर हा एक प्रकारचा कार्बोहायड्रेट्स आहे. ओके. सो 1 मिनिट. चल आता क्लासिफिकेशन आपण डिस्कस करतोय की हे सॅक्राइड म्हणजे हे कार्बोहायड्रेट्स आपण कशा पद्धतीने डिवायडेशन करतोय. तर यांचं डिवायडेशन करताना आपण नंबर 1 त्याला आपण मेन्शन केलं आहे मोनोसॅक्राइड. सेकंड असणार आहे ऑलिगोसॅक्राइड आणि तिसरं असणार आहे पॉलिसॅक्राइड. ओके. सो या 3 पार्टमध्ये आपण कार्बोहायड्रेटला किंवा सॅक्राइडला काय करतोय, डिवाइड करतोय. म्हणजे एक प्रकारचे शुगर मॉलिक्युल्स आहे. तर यांचं आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कस करू मोनोसॅक्राइडच्या बाबतीत. हे मोनोसॅक्राइड एक्झॅक्टली काय असतं? हा वर्ड तुम्हाला काहीतरी इंडिकेशन देतोय की मोनोसॅक्राइड म्हणजे ज्या कार्बोहायड्रेटचं आपण जेव्हा हायड्रोलिसिस करणार म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर ॲड करणार तर त्याचं फर्दर हायड्रोलिसिस नाही होणार. याचा अर्थ तो मॉलिक्यूल डिवाइड नाही होणार. म्हणजे काय एक्झॅक्टली आपण समजून घेऊया. अ कार्बोहायड्रेट दॅट कॅनॉट बी हायड्रोलाइज्ड फर्दर to give simple unit of polyhydroxyaldehyde or ketone is called as monosaccharide. हां, आता तुम्हाला हे वर्ड जे आहेत ना हे अजून माहितीच नाहीये की व्हॉट इज दिस पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन.
आतापर्यंत तुम्ही फक्त एवढंच ऐकले ना, की कार्बोहायड्रेट दॅट कॅन नॉट बी हायड्रोलाइज फर्दर टू गिव्ह सिम्पल युनिट ऑफ. एवढं तुम्हाला ठीक आहे, ॲक्सेप्टेबल आहे. पण हा जो वर्ड आहे इथून पुढे वापरलेला आहे, याच्याबद्दल अजून तुम्हाला नॉलेज नाही आहे, की जे आपल्याला ॲक्च्युली ग्लुकोजच्या मॉलिक्यूलमध्ये इन डिटेल बघायचं आहे. पॉलीहायड्रॉक्सीचा अर्थ असतो ज्याच्यामध्ये नंबर ऑफ टाइम्स कोण असणार आहे, OH ग्रुप आहे. अपार्ट फ्रॉम दिस त्याच्यामध्ये एकतर अल्डिहाइड असेल किंवा त्याच्यामध्ये कीटोन असणार आहे. म्हणजे OH ग्रुप तर नंबर ऑफ टाइम्सचं असणारच आहे, प्लस याच्यामध्ये आयदर अल्डिहाइड ग्रुप असेल किंवा त्याच्यामध्ये कीटोनिक ग्रुप असणार आहे. मग अशा टाईपच्या मॉलिक्यूलला आपण बोलतो पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. मग जे कार्बोहायड्रेट मॉलिक्युल्स आपण डिवाइड करू शकत नाहीये, त्यांचं फर्दर हायड्रोलिसिस करू शकत नाहीये, त्यांना आपण ब्रेकडाऊन करू शकत नाहीये, अशा कार्बोहायड्रेटला, अशा सॅकराइडला आपण काय बोलतो, मोनोसॅकराइड. यांचे आपण एक्झाम्पल डिस्कस करू. ओके. हां, एक पार्ट ऑफ जनरल नॉलेज आहे, की जेवढे काही मोनोसॅकराइड आतापर्यंत डिस्कवर झाले आहेत ते अप्रॉक्सिमेटली किती आहे. सो अबाउट 20 मोनोसॅकराइड आर नोन इन द नेचर. ओके. आता यांच्यापैकी काही एक्झाम्पल आपण डिस्कस करू. जसं की आहे ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि रायबोज. मग इथे तुम्हाला MCQ विचारला जातो. पहिला तर बेसिक MCQ असंच आहे, की तो या लाईनवरती तयार केला जाणार आहे. क्वेश्चन कसं असणार आहे, अ कार्बोहायड्रेट दॅट कॅनॉट बी हायड्रोलाइज फर्दर इज नोन ॲज ऑप्शन A, B, C, D आणि करेक्ट आन्सर असणार आहे इज नोन ॲज मोनोसॅकराइड. नंबर 2 क्वेश्चन असेल विच ऑफ द फॉलोइंग इज मोनोसॅकराइड. ऑप्शन ABCD. तर ऑप्शन ABCD मध्ये ॲटलिस्ट काय असलं पाहिजे, ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि रायबोज असलं पाहिजे. आता हे आपल्या सिलेबसमधले आहे, म्हणजे क्वेश्चन विचारायचं ठरलं तर या तिघांवरती MCQ साठी तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. ओके. GFR असं लक्षात ठेवा, GFR. आपण GFR आता हे तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या वेळेनुसार. तर मी हे लक्षात ठेवताना मी असं जिराफ हा वर्ड डोक्यात ठेवतो, की आपण जे काही जिराफ असतं तर GR आणि F हे असं लक्षात ठेवलंय, जेणेकरून ते मला मोनोसॅकराइड बद्दल इन्फॉर्मेशन देत आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज मोनोसॅकराइड, जिराफ हा नाव लक्षात आलं पाहिजे. ओके. सो इट दिस पार्ट ऑफ अंडरस्टँडिंग, की तुम्ही हे अशा वेळी लक्षात ठेवू शकता. दॅट्स इट. ओके. सो ग्लुकोज, फ्रुक्टोज अँड रायबोज दे आर मोनोसॅकराइड. आणि नेचरमध्ये किती मोनोसॅकराइड आहे, तर ऑलमोस्ट 20 मोनोसॅकराइड्स आतापर्यंत आपल्याला डिस्कवर झाले आहेत. ओके. सो मोनोसॅकराइड नंतर आपण सेकंड पॉईंट डिस्कस करू, ऑलिगोसॅकराइड. आता हे ऑलिगोसॅकराइड काय असतात माहिती का, आपण असे काही एक्झाम्पल बघणार आहोत जे मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो, ज्यांचं आपण हायड्रोलिसिस जर केलं तर त्यांच्यापासून तुम्हाला एकापेक्षा जास्त मोनोसॅकराइड मिळू शकत आहे. म्हणजे काय होतं, की ऑलिगोसॅकराइड हे असे मॉलिक्युल्स आहेत ज्यांचं हायड्रोलिसिस केलं तर तुम्हाला 2 to 10 काय भेटतात, मोनोसॅकराइड्स मिळतात. म्हणजे इमॅजिन करा, असं एखादा ऑलिगोसॅकराइड आहे, त्याचं आपण काय करतोय, ब्रेकडाऊन करतोय, आणि याचं ब्रेकडाऊन करून तुम्हाला मिनिमम 2 मॅक्झिमम 10 काय मिळतात, मोनोसॅकराइड मिळतात. सो दोज carbohydrates which on hydrolysis they produces 2 to 10 monosaccharide units, they are called as oligosaccharide. ओके. मग ऑलिगोसॅकराइडचं सुद्धा आपण फर्दर क्लासिफिकेशन करणार आहोत, पण पहिल्यांदा अंडरस्टँड करून घ्या की ऑलिगोसॅकराइड एक्झॅक्टली काय असतं. द कार्बोहायड्रेट्स दॅट yield 2 to 10 monosaccharide unit on hydrolysis are called as oligosaccharide. बघा, मागच्या स्लाइडमध्ये आपण डिस्कस केलं होतं मोनोसॅकराइड. आपण जर मोनोसॅकराइड घेतला आणि त्याचं आपण हायड्रोलिसिस केलं तर तो डिवाइड होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितले होते, जिराफ मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. ऑलिगोसॅकराइड हे असे मॉलिक्युल्स आहेत, असे कार्बोहायड्रेट्स आहेत ज्यांचं आपण जर हायड्रोलिसिस केलं तर तुम्हाला त्यांचे 2 to 10 काय भेटतात, मोनोसॅकराइड युनिट मिळतात. सो दे आर कॉल्ड ॲज ऑलिगोसॅकराइड. डेफिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू बोर्डसाठी पण महत्त्वाचं आहे, की कार्बोहायड्रेट्स दॅट yield 2 to 10 monosaccharide units on hydrolysis are called as oligosaccharide. मग हे ऑलिगोसॅकराइडला आपण फर्दर क्लासिफाय करतोय डिपेंडिंग अपॉन की ते किती मोनोसॅकराइड तयार करताय. ओके. दिस ऑलिगोसॅकराइड आर फर्दर क्लासिफाईड ॲज, बघा इथे वर्ड मेन्शन केला आहे, डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, टेट्रासॅकराइड. या नावातच तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. डायसॅकराइड हे काय असू शकतील. सो डायसॅकराइड म्हणजे एक्झॅक्टली असं, ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस केलं तर त्यांच्यापासून तुम्हाला 2 मोनोसॅकराइड मिळत असतात. सिमिलरली ट्रायसॅकराइड, आपण यांचे एक्झाम्पल सुद्धा बघणार आहोत.
तर ट्रायसॅकराइड हे असे कार्बोहायड्रेट्स आहे ज्यांचं आपण हायड्रोलिसिस केलं तर यांच्यापासून तुम्हाला 3 मोनोसॅकराइड मिळणार आहे. इन द सेम वे टेट्रासॅकराइड आहे. टेट्रासॅकराइडचं जर आपण हायड्रोलिसिस केलं तर यापासून आपल्याला 4 मोनोसॅकराइड मिळणार आहे. ओके, सो बघूया एक्झॅक्टली त्यांचे एक्झाम्पल कुठले, आणि हे सगळेच्या सगळे एक्झाम्पल MST CET बोर्डच्या MCसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, सो हे विसरायचं नाही. समजा आपण सुक्रोज हा एक मॉलिक्यूल घेतला. सुक्रोजचं जर आपण हायड्रोलिसिस केलं, आपण एक एक एक्झाम्पल डिस्कस करू. नंबर 1, आपण जर सुक्रोजचं हायड्रोलिसिस केलं, सुक्रोजला वॉटरमध्ये ॲड केलं, तर सुक्रोज हा 2 पार्टमध्ये डिवाइड होतो. नंबर 1, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे कोण आहे? दे आर द मोनोसॅकराइड. किती मोनोसॅकराइड तयार झाले? तर देर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 मोनोसॅकराइड. ओके, सो मग सुक्रोजपासून तुम्हाला 2 मोनोसॅकराइड मिळत आहात. याचा अर्थ सुक्रोजला मी काय बोललं पाहिजे? सुक्रोज इज अन एक्झाम्पल ऑफ डायसॅकराइड. ओके, त्याच्यानंतर दुसरा एक्झाम्पल आहे माल्टोज. माल्टोजचं आपण हायड्रोलिसिस केलं तर यापासून तुम्हाला 2 मॉलिक्यूल मिळत आहे, आणि दोघंही मॉलिक्युल्स कोणाचे मिळत आहेत? ग्लुकोजचेच मिळत आहे. इट डझंट मॅटर की डिफरंटच मिळाले पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. सेम मॉलिक्यूल सुद्धा आपल्याला मिळतात. सो माल्टोज ऑन हायड्रोलिसिस प्रोड्युसेस ग्लुकोज अँड अनदर मॉलिक्यूल दॅट इज ऑल्सो ग्लुकोज. तर 2 मोनोमर्स मिळत आहेत, नॉट मोनोमर्स, 2 मोनोसॅकराइड मिळत आहेत. म्हणून माल्टोजला देखील आपण काय म्हणू शकतोय? माल्टोज इज ऑल्सो कॉल्ड ॲज डायसॅकराइड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डायसॅकराइड. ओके, सो तिसरा मॉलिक्यूल आपण इथे डिस्कस करू. फर्स्ट आपण डिस्कस केला आहे सुक्रोज, सेकंड आपण डिस्कस केला आहे माल्टोज, थर्ड मॉलिक्यूल आहे लॅक्टोज. आपण मागे पण डिस्कस केलं होतं की मिल्कमध्ये कुठलं मिल्कमध्ये कुठलं कार्बोहायड्रेट असतो? मिल्क कन्सिस्ट ऑफ लॅक्टोज. सो या लॅक्टोजचं जर आपण हायड्रोलिसिस केलं तर देर इज अ फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. आता ज्या मुलांचं बायोलॉजी आहे तर त्या मुलांसाठी हे नावं तर खूप इझी आहे, बट जे PCMचे स्टुडंट आहे तर हे नावं तुम्हाला थोडं लक्षात ठेवणं डिफिकल्ट आहे. नावं तर इझी आहे, पण कोणाचं हायड्रोलिसिस केलं तर कुठले मोनोसॅकराइड मिळतात, तर हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. याच्यावरती MCQ येण्याचे चान्सेस 100% आहे. याच्यावरती आपण खूप सारे PYQ सुद्धा सॉल्व्ह करतोय. आता ज्यावेळेस मी तुम्हाला परवाच्या दिवशीपर्यंत PYQs प्रोव्हाइड करणार, ते PYQच्या दिवशी तुमच्यासमोर याच्या नोट्स असणं गरजेचं आहे, आणि मग ते PYQs तुम्हाला बघायचे आहेत. आता क्वेश्चन असा विचारला जाणार की विच ऑफ द फॉलोइंग ऑलिगोसॅकराइड प्रोड्युसेस ग्लुकोज अँड फ्रुक्टोज ऑन हायड्रोलिसिस. मग तुम्हाला टिक करता आला पाहिजे सुक्रोजला. पुढचा क्वेश्चन सेम तयार होतोय सुक्रोजवरतीच, की सुक्रोज ऑन हायड्रोलिसिस प्रोड्युसेस ऑप्शन ए इथे दिलाय, ऑप्शन बी आणि ऑप्शन सी, आणि एखादा नवीन ऑप्शन तयार केला असेल ऑप्शन डी. तर सुक्रोजचं हायड्रोलिसिस केलं तर काय मिळतं हे एक्झॅक्टली फिक्स तुम्हाला माहिती पाहिजे. तर ग्लुकोज अँड फ्रुक्टोज यांच्यामध्ये कन्फ्युजन काय होतं माहिती का? की तुम्ही इथे स्लाइड ही बघितली तर सुक्रोज तुम्हाला ग्लुकोज देतोय, माल्टोज पण ग्लुकोज देतोय, लॅक्टोज पण तुम्हाला ग्लुकोज देतोय, प्लस याच्या पलीकडे काय काय मिळतंय ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की जे तुम्हाला कन्फ्युजन क्रिएट करू शकते. सो इट्स अ पार्ट ऑफ लर्निंग अँड रिकॉलिंग. मग हे जे पहिले 3 बघितले आपण, ज्याच्यामध्ये सुक्रोज आहे, माल्टोज आहे आणि लॅक्टोज आहे, यांचं आपण हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला 2 मोनोसॅकराइड मिळत आहे. म्हणून यांना मी काय बोललं पाहिजे? दे आर कॉल्ड ॲज डायसॅकराइड. दे आर कॉल्ड ॲज डायसॅकराइड. इथे मी थोडंसं एवढंच नाव देतोय, डायसॅकराइड. ओके, आता याच्या पुढचा एक मॉलिक्यूल आपण डिस्कस करू, ज्या मॉलिक्यूलचं नाव आहे रॅफिनोज. रॅफिनोज हा जो काही कार्बोहायड्रेट्स आहे याचं जर आपण हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला काय काय मिळते? देर इज अ फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज प्लस देर इज अ फॉर्मेशन ऑफ फ्रुक्टोज अँड गॅलॅक्टोज. ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज असे 3 मॉलिक्यूल देतोय. म्हणून या रॅफिनोजला आपण काय बोललं पाहिजे? इट इज कॉल्ड ॲज ट्रायसॅकराइड. जो 3 मोनोसॅकराइड तयार करू शकतो आहे आफ्टर हायड्रोलिसिस, सो इट इज कॉल्ड ॲज ट्रायसॅकराइड. इन द सेम वे इफ यू टॉक अबाउट द स्टॅक्योज. आता हे जे काही स्टॅक्योज आहे याचं आपण हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला एक मॉलिक्यूल मिळतोय ग्लुकोजचा, अनदर मॉलिक्यूल इज ऑफ फ्रुक्टोज, and there is a formation of 2 molecules of galactose. So 1 plus 1 plus 2. So total number of monosaccharides are 4. It produces 4 monosaccharide. Okay, therefore it is called as tetrasaccharide. It is called as tetrasaccharide. तर ही जी स्लाइड आहे ना, हा एवढा वाला पार्ट, हा MCQ साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मॅथ्स स्टुडंट
थोडंसं ज्यांचं बायोलॉजी आहे त्यांनी हे खूप आधीपासून ऐकलेलं असतं, त्यांनी हे थोडंसं व्यवस्थित त्यांचं पाठही झालेलं असतं. सो ज्यांचं मॅथ्स आहे ते केमिस्ट्रीमध्येच हे टॉपिक ऐकताय. तर त्यामुळे हे मॉलिक्युल्स लक्षात ठेवा, याला नोट करून ठेवा, MCQ सॉल्व्ह करताना तुम्हाला ते लागतील. ओके, चला ही एक स्लाईड खूप महत्त्वाची होती, याच्या पुढे आपण डिस्कस करू आता काय असणार. ओके, तर पहिलं आपण बघितलं होतं मोनोसॅक्राइड, ज्याचं हायड्रोलिसिस होत नाही. सेकंड आपण बघितलं होतं ऑलिगोसॅक्राइड, ज्याचं हायड्रोलिसिस होतं. ऑलिगोसॅक्राइडचं जर आपण हायड्रोलिसिस केलं तर तुम्हाला मॅक्झिमम किती मोनोसॅक्राइड मिळू शकताय, तर मॅक्झिमम 10 मिळू शकताय. मिनिमम किती मिळतात, तर 2 मिळतात. सो आपण ते ऑलरेडी डिस्कस केलंय. आता आपल्याला पॉलीसॅक्राइड डिस्कस करायचं आहे. आता ऑब्व्हियसली लॉजिकल आहे की मोनोसॅक्राइड तुम्हाला हायड्रोलिसिस करून देत नाहीये, म्हणजे हायड्रोलिसिस केलं तर कुठलं डिवायडेशन मिळत नाही. ऑलिगोमध्ये तुम्हाला 2 to 10 मिळत आहे. तर लॉजिकल आहे की पॉलीसॅक्राइडमध्ये काय होत असेल. पॉलीसॅक्राइडचं जर आपण हायड्रोलिसिस केलं तर याच्यापासून तुम्हाला 10 पेक्षाही जास्त मोनोसॅक्राइड मिळणार आहे. ओके, सो दोज carbohydrate molecule which on hydrolysis they produces large number of monosaccharide units, so therefore they are called as polysaccharide. Okay, so carbohydrates which produces large number of monosaccharide units on hydrolysis are called as polysaccharide. Okay, याचे काही एक्झाम्पल्स आहे. मग क्वेश्चन असा देखील विचारला जाणार, विच ऑफ द फॉलोइंग इज पॉलीसॅक्राइड, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑलिगोसॅक्राइड, विच ऑफ द फॉलोइंग इज मोनोसॅक्राइड. पुन्हा ऑलिगोसॅक्राइडमध्ये फर्दर क्लासिफिकेशन, विच ऑफ द फॉलोइंग इज डायसॅक्राइड, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रायसॅक्राइड, विच ऑफ द फॉलोइंग इज टेट्रासॅक्राइड. असे भरपूर सारे क्वेश्चन तयार होतात. ओके, सो पॉलीसॅक्राइडचे काही एक्झाम्पल्स आहे, स्टार्च, सेल्युलोज अँड ग्लायकोजन्स. दीज आर द 3 मॉलिक्युल जे आपल्या सिलेबसमधले आहे. सिलेबसच्या बाहेर तुम्हाला कन्फर्म विचारलं जाणार नाहीये. सो कीप इन माइंड की तुम्हाला 3च मॉलिक्युल आहे जे पॉलीसॅक्राइड आहे, ज्याच्यामध्ये स्टार्च, सेल्युलोज आणि ग्लायकोजन्स आहे. चल, आता आपण थोडंसं डिटेल डिस्कशन करूया जे असणार आहे मोनोसॅक्राइडचं. ऑलरेडी आपण क्लासिफिकेशनला डिस्कस करून झालं आहे. आपल्याला मोनोसॅक्राइडचं कुठलं क्लासिफिकेशन नाही आहे, पण मोनोसॅक्राइडचं आपल्याला नोमेनक्लेचर करायचं आहे आणि त्या नोमेनक्लेचरच्या बेसिसवरती आपण मोनोसॅक्राइडला पुन्हा डिवायडेशन करतोय. आपण मोनोसॅक्राइडचं डिवायडेशन करतोय याचा अर्थ त्याचं आपण हायड्रोलिसिस नाही करत आहोत, आपण त्याचं नोमेनक्लेचर डिस्कस करतोय. तर नोमेनक्लेचर कसं असणार आहे, टेक्स्टबुकपेक्षा थोडंसं इन डिटेल मी तुमचं घेतो आहे. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला एवढं जास्त डिटेलमध्ये दिलेलं नाही आहे. तर आता जो स्लाईड मी तुम्हाला दाखवते ती हेल्पफुल असेल आणि तुमच्यापैकी जो कोणी नीटचं प्रिपरेशन करत असेल तर त्यांच्यासाठी हे हेल्पफुल असणार आहे. ओके, सो बघूया याचं नोमेनक्लेचर आपण कसं करतोय. आणि हे नोमेनक्लेचर करत असताना सगळ्यात महत्त्वाचं, आपण हे नोमेनक्लेचर कशाच्या बेसिसवरती करतोय. सो दिस nomenclature or this classification is based on number of carbon atoms present in the molecule and which functional group is present in the molecule. So number of carbon plus functional group यांच्या बेसिसवरती आपण आता काय करतोय, त्या मोनोसॅक्राइडचं फर्दर डिवायडेशन किंवा त्याचं आपण क्लासिफिकेशन करतो. इनफॅक्ट त्याचं आपण नोमेनक्लेचर डिस्कस करू. ओके, सो एका टॅब्युलर फॉर्ममध्ये मी तुम्हाला दाखवलंय. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या कॉलममध्ये आपल्याला नंबर ऑफ कार्बन आयटम्स बघायचे की त्याच्यामध्ये किती असणार आहे. सेकंड थिंग, त्याचा जनरल टर्म्स एक वर्ड आपण इथे यूज करतोय की जो खूप इझी असणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अल्डिहाइड प्रेझेंट आहे की कीटोन प्रेझेंट आहे, त्यानुसार आपण त्याचं नोमेनक्लेचर करूया. ओके, सो सपोज नंबर ऑफ कार्बन एखाद्या मोनोसॅक्राइडमध्ये नंबर ऑफ कार्बन आयटम्स 3 असतील तर त्या 3 साठी वर्ड वापरला तो ट्रायोज. त्या 3 साठी आपण वर्ड वापरतोय ट्रायोज. अपार्ट फ्रॉम दिस, जर त्या मोलेक्युलमध्ये 3 कार्बन तर आहेच, प्लस त्याच्यामध्ये समजा अल्डेड पण प्रेझेंट आहे, तर आपण त्याला बोलायचं असतं अल्डो ट्रायोज. इट इज कॉल्ड ॲज अल्डो ट्रायोज. अल्डो आपण का यूज करतोय, कारण त्याच्यामध्ये अल्डेड प्रेझेंट आहे. ट्रायोज का वापरतो आहे, कारण त्याच्यामध्ये 3 कार्बन आहे. सो दोज मोलेक्युल, दोज मोनोसॅक्राइड which consist of aldehydic functional group and it consists of 3 carbon atoms, it is called as aldotriose. आता हे 3 कार्बन आयटम मध्ये ऑलरेडी एक तर अल्डेहाइडच असणार आहे. ओके, सो बट 3 कार्बन विथ अल्डेहाइड इट इज कॉल्ड एज अल्डोट्रायोज. आणि इन्स्टेड ऑफ दॅट अल्डेहाइड, if there is a consist of, if there is a presence of ketonic group, then it is called as ketotriose. जसं तुम्हाला हे एक्झाम्पल मी एक्सप्लेन केलंय. इन द सेम वे आता आपण 4 कार्बन असेल तर काय बोललो पाहिजे, जसं मी 3 कार्बनसाठी बोलतोय ट्रायोज, तसं 4 कार्बनसाठी आपण बोललं पाहिजे टेट्रोज. आणि टेट्रोज विथ अल्डेड असेल तर आपण त्याला बोललं पाहिजे अल्डो टेट्रोज, आणि कीटोन असेल तर आपण त्याला बोललं पाहिजे कीटो टेट्रोज. डन.
1 minute, I'm just going to check the recording. It's recording. Okay, proceed. चला, हे आपण स्टार्टिंग वाला पार्ट तर डिस्कस केला होता. याच्या पुढे आपण आता जाऊया. Recording is going.